श्रीरामपूर तालुक्यातून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. आजारपण बरे करण्याच्या नावाखाली एका कथित तांत्रिक बाबाने महिलेची तब्बल 15 ते 16 लाखांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर महिलेच्या पतीच्या अनुपस्थितीत तिच्यावर विनयभंगाचा प्रयत्नही करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीचा काळा चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय. नेमकं काय घडलंय पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. पटवून दिल्यानंतर मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विश्वास ठेवला. विश्वास ठेवल्यानंतर ते म्हटले की तुला टाकळी भाणे ते माझं दर्गा आहे, त्या दर्ग्याच्या ठिकाणी न्यावं लागेल. तिथे काही उतारे वगैरे पाणी वगैरे करून तुला पाजावे लागेल, पेले करावे लागतील असं त्यांनी सांगितलं. मी त्याच्यावरती पण विश्वास ठेवला. तिथं पण मी त्यांच्या संग बरेच वेळा 10 ते 11 वेळेस गेले तिथं पण. त्याच्यानंतर त्यांनी बरेचशा वेळी त्यांच्या घरी पण घरामध्ये देव्हारा वगैरे आहे, त्यांनी घरी पण बरेचशा वेळा सांगितलं की मला का इकडे यायला वेळ नाही बा, तू घरी ये. त्याच्यानंतर त्यांनी असं करता करता माझ्याकडून एक 15 ते 16 लाखापर्यंतचा आकडा 4 वर्षामध्ये घेतला. त्याच्यानंतर त्यांनी माझे मिस्टर ड्रायव्हर असतात, त्याच्यामुळे ते 10-10, 20-20 दिवस घरी नसतात. त्याच्यानंतर त्यांनी माझ्या 2 ते 3 वेळेस घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी माझ्याकडे असं थोडंसं वेगळ्या नजरेने बघितलं. वेगळ्या नजरेने बघितल्यानंतर त्यांनी माझ्याकडे श्रीसुखाची 2 वेळेस मागणी केली. पीडित महिलेला अनेक दिवसांपासून पोटाच्या विकाराचा त्रास होता. याच परिस्थितीचा फायदा घेत अशोक मधुकर अढाव नावाच्या कथित तांत्रिकाने महिलेला आपल्या जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. महिलेवर करणीबाधा आणि जादूटोणा असल्याचं सांगून आरोपीने तिच्या मनात भीती निर्माण केली. गेल्या 4 वर्षांपासून आरोपी विविध तांत्रिक विधी, लिंबू उतरवणे, जडीबुटी आणि पूजा अर्चेच्या नावाखाली महिलेकडून पैसे उकळत होता. या काळात आरोपीने तब्बल 15 ते 16 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने घेतल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेचे पती व्यवसायानिमित्त बाहेर असताना आरोपी थेट महिलेच्या घरी पोहोचला. यावेळी आरोपीने महिलेशी अश्लील वर्तन करत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आहे. महिलेने विरोध करता घरात झटापट झाली. याच वेळी महिलेचा अवघा 5 वर्षांचा मुलगा घाबरून जोरात ओरडत घराबाहेर धावला. मुलाच्या आवाजामुळे परिसरातील नागरिक सतर्क झाले. आपला भांडाफोड होण्याची भीती वाटल्याने आरोपीने तिथून पळ काढल्याचं सांगितलं जात आहे. घटनेनंतर पीडित महिलेने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी अशोक मधुकर अढाव विरोधात फसवणूक, विनयभंगाचा प्रयत्न आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. श्रीरामपूर येथील रहिवासी अशोक आढाव म्हणून एक बाबा आहे. मला नॉर्मली पोटदुखीचा असा त्रास होता. तर मला त्यांचा पत्ता कळाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मला हाताची नाडी वगैरे धरून चेक वगैरे केलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुला बाहेर बाधेचा थोडासा प्रकार आहे, भूत वगैरे लागलेलं आहे, कोणीतरी तुला काहीतरी तुझ्यावरती जादूटोणा असं केलेलं आहे, असं सर्व त्यांनी मला पटवून दिलं. पटवून दिल्यानंतर मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विश्वास ठेवला. विश्वास ठेवल्यानंतर ते म्हटले की तुला टाकळी भाणे ते माझं दर्गा आहे, त्या दर्ग्याच्या ठिकाणी न्यावं लागेल. तिथे काही उतारे वगैरे पाणी वगैरे करून तुला पाजावे लागेल, पेले करावे लागतील असं त्यांनी सांगितलं. मी त्याच्यावरती पण विश्वास ठेवला. तिथं पण आले, त्यांनी ते पण केलं. त्याच्यानंतर मला थोडाफार फरक जाणवला होता 1-10%. त्याच्यावर मी आणखीन विश्वास ठेवला. विश्वास ठेवल्यानंतर त्यांनी नंतर बोलले की घोगरगाव इथे नदीत न्यावं लागेल, नदीमध्ये उतारे वगैरे करून शरीरातली बाधा पाण्यात वगैरे अशी सोडावं लागेल असं त्यांनी सांगितलं. तिथं पण मी त्यांच्या संग बरेच वेळा 10 ते 11 वेळेस गेले तिथं पण. त्याच्यानंतर त्यांनी बरेचशा वेळी त्यांच्या घरी पण घरामध्ये देव्हारा वगैरे आहे, त्यांनी घरी पण बरेचशा वेळा सांगितलं की मला का इकडे यायला वेळ नाही बा, तू घरी ये. म्हणून मी त्यांच्या घरी पण गेले. घरी गेल्यानंतर त्यांनी घरी अल्फा हॉस्पिटलच्या पाठीमागं झोपडपट्टीमध्ये ते राहतात, तिथं बोलवलं होतं त्यांनी मला. मी तिथं पण गेले. तिथं गेल्यानंतर त्यांनी लिंब वगैरे भारून समोर बसून मला लिंब वगैरे खायला लावले. त्याच्यानंतर त्यांच्याकडे काहीतरी जडीबुटीची पावडर होती, ती घरी आणून त्यांनी 7 दिवस खायला लावली. त्याच्यानंतर त्यांनी मला 4 गोळ्या होत्या काळ्या कलरच्या, त्या गोळ्या, त्याला कुठलंही पॉकेट वगैरे काही नाव वगैरे नव्हतं, साध्या बरणीमधून गोळ्या काढून त्यांनी मला समोर बसून खायला लावल्या. पण त्या गोळ्या खाल्ल्यानंतर मला पूर्णपणे डबल त्रास सुरू झाला. त्याच्यानंतर त्या त्रासाला कंटाळून मी वारंवार त्यांना कॉल करत राहिले, हे करा ते करा. मग ते त्रासाला कंटाळल्यानंतर त्यांनी माझ्याकडे पैशाची मागणी सुरू केली. सुरुवातीला हे औषध आणावं लागेल, ते औषध आणणार, 10,000 टाक, 5,000 लागतील, 20,000 लागतील, माझा मोबाईलचा बॅलन्स संपला, मोबाईलला बॅलन्स टाक, अशा एक मागण्या त्यांनी माझ्याकडे सुरू केल्या. मी त्यांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण केल्या. त्याच्यानंतर त्यांनी असं करता करता माझ्याकडून एक 15 ते 16 लाखापर्यंतचा आकडा 4 वर्षामध्ये घेतला. त्याच्यानंतर त्यांनी सोन्याच्याही मागण्या माझ्याकडे केल्या की हे करावं लागतं, ते करावं लागतं गुरु मानल्यानंतर. मी त्यांनाही तेही केलं, त्यांच्या सगळ्या म्हणण्याप्रमाणे इच्छा पुरवल्या. त्याच्यानंतर त्यांची माझ्यावरची बघण्याची नजर आणि दृष्टिकोन बदलला.
त्याच्यानंतर त्यांनी, माझे मिस्टर ड्रायव्हर असतात त्याच्यामध्ये 10-10, 20-20 दिवस घरी नसतात. त्याच्यानंतर त्यांनी माझ्या 2 ते 3 वेळेस घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी माझ्याकडं थोडंसं वेगळ्या नजरेने बघितलं. वेगळ्या नजरेने बघितल्यानंतर त्यांनी माझ्याकडे श्रीसुखाची 2 वेळेस मागणी केली. मी त्यांना नकार दिला. नकार दिल्यानंतर ते माझ्याकडून निघून गेले. त्याच्यानंतर परत एक 10 ते 20 दिवसानंतर ते परत आले. घरामध्ये कोणीही नसताना, माझा एक छोटा मुलगा आहे 5 वर्षाचा, तो आणि मी असताना त्यांनी माझ्या शरीराशी झटापट केली. झटापट केली असताना माझा मुलगा ओरडून बाहेर पळाला. बाहेर पळाल्यानंतर तो इथून पळून गेला. त्याच्यानंतर मी त्याच्याबरोबरचे सगळे टोटल कॉन्टॅक्ट बंद केले आणि पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.